मामाचा मेंढी माऊली एवढा सगळा लावा जमा घेऊन मामा आदमापूरला परतीच्या वाटेला निघाले. लिंगापुरामध्ये डोंगराच्या पायथ्याला माझ्या मामाने स्वतःचं तळ टोकलं. जसं तळ टोकलं त्याच दिवसापासून पाऊस सुरू झाला. पण गावाच्या आणि मामाच्या मध्ये एक ओढा होता. जसं तळ टोकलं त्याच दिवसापासून पाऊस सुरू झाला. सकाळी जो पाऊस सुरू झाला पण संध्याकाळपर्यंत पाऊस काय उघडायचं नाव घेईना. आता गावातून भाकरी आल्या नाहीत. एक सेवेकरी मामाकडे आला. मामा, जेवणाची व्यवस्था काय करायची? गावातून भाकरी आल्या नाहीत. मामाने सांगितलं, आपल्या तंबूमध्ये जे काही असेल तेच आता शिजून खायचं. कारण शिजवल्या. एक सेवेकरी मामाकडे आला. मामा, तुम्ही नाही का काही खाणार? मामाने सांगितलं, जर माझी लेकरच उपाशी असतील तर मी कसा खाणार? माता माऊलीवर जर आपले लेकर उपाशी असले, आई जेवण करते गाव, ती लेकराला टाकून जेवते ना, ती आई नसते. मामा सांगू लागले, जर माझी लेकरच उपाशी असतील तर मी कसा खाणार? त्या सेवेकरी मामाला विचारतो, मामा मला काही कळलं नाही. मामा सांगू लागले, अरे वशाई, बकरी म्हणजे माझी लेकर आहेत आणि माझी लेकरच उपाशी असतील तर हा बाळू धनगर कसा खाणार? मामांनी सांगितलं, जो पुत्र माझ्या मेंढ्यांना काही चारायला मिळत नाही तो पुत्र मी बी काही खाणार नाही. मामांनी सांगितलं आणि संध्याकाळी मामा पाणी पिऊन झोपले. दुसरा दिवस उगवला पण पाऊस काय उघडायचं नाव घेईना. आता गावच्या मध्ये जी नदी होती त्या नदीने एका छोट्याशा नदीचं रूपांतर केलं. नदीचं रूपांतर केल्याच्या नंतर आता धो धो पडणारा पाऊस, त्या नदीमध्ये पूर आला. नदीला पूर आला. आता गावची भाकरी वगैरे येणार होत्या ना, त्या बंद झाल्या. आता एक सेवेकरी मामाकडे आला. मामा, 2 दिवस झाले काय बी खाल्लं नाही, काहीतरी 2 घास खाऊन घ्या. मामांनी सांगितलं, ए वश्या, तुला जर मला काही खाऊ घालायचं असेल ना तर जा आणि माझ्यासाठी काळा चहा करून आण. तो वसू पळत तंबूकडे गेला आणि काळा चहा करून आणला. तो काळा चहा माझ्या मामांनी पिऊन घेतला. आता मामाच्या लक्षात होतं 2 दिवस झालं बकऱ्यांच्या तोंडामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाही. मामाच्या लक्षात होतं आता धो धो पडणारा पाऊस. आता पाऊस वाढला, तंबू खालून पाणी जाऊ लागलं. मामा आता हा जगाचा मालक दगडाची शेय तयार करून दगडाच्या शेयवरती बसला. दगडाच्या शेयवरती चौडी टाकून हा जगाचा मालक बसला. आता हा जगाचा मालक पाऊस उघडायची वाट पाहू लागला. पण पाऊस काय उघडायचं नाव घेईना. तिसरा दिवस उगवला पण पाऊस काय उघडायचं नाव घेईना. कदाचित त्यावरच्या राजाला काळजी असावी, हा पाऊस काही वेळ थांबावा. पाऊस थांबला. मामांनी सांगितलं, वशांनो, जा आणि माझ्या मेंढ्यांना चरायला घेऊन जावं. त्या वशांनी मेंढ्या सोडल्या आणि सगळेजण चरायला मेंढ्या घेऊन गेले. आता मेंढ्या चरायला निघून गेल्या. आता तळावरची आरती झाली. जे काही अन्नधान्य होतं ते तळावरचं आता अन्नधान्य संपलं होतं. मामांनी सांगितलं, ए वश्या, या म्हातारपणाला 3 दिवस उपाशी राहिलो बघ, जा आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तो वसू पळत तंबूकडे गेला आणि तंबूमध्ये काहीतरी खायला शोधू लागला. पण त्याला काहीच सापडेना. पण त्याला तंबूच्या एका कोपऱ्यामध्ये चतकोर भाकरीचा तुकडा सापडला. तो चतकोर भाकरीचा तुकडा, त्याचं पहिलं मन विचार करू लागलं, हा जर चतकोर भाकरीचा तुकडा मामांना द्यावा तर किती मोठं पाप लागल. आपण जेवण केले आणि मामाला हा चतकोर भाकरीचा शिळी चतकोर भाकरीचा तुकडा द्यावा तर किती मोठं पाप लागेल. आता दुसरं मन विचार करू लागलं. मामांनी सांगितलंय, जे काही तळावर असन ते आणायसाठी मामाकडे आला. मामा, बघा ना, हा चतकोर भाकरीचा तुकडा सापडला. 8 दिवसाचा चतकोर भाकरीचा तुकडा माझ्या मामाने हातात घेतल्याच्या नंतर माझा मामा धोत्राच्या पण्यानं चतकोर भाकरीचा बुरशी चढलेला भाकरीचा तुकडा माझा मामा पुसू लागला. बुरशी पुसत असताना बुरशी पुसून झाल्याच्या नंतर माझा हा वसू मामाला विचारतो, मामा, तुम्ही हा चतकोर भाकरीचा तुकडा खाणार की काय? माझ्या कीर्तनातून काही जरी नाही नेलं तरी चालेल, पण माझ्या या मामाचे 2 शब्द न्यागड्या. मामांनी सांगितलं, जर मी आज हा चतकोर भाकरीचा तुकडा खाल्ला ना तर माझी पुढचे दिवस चांगले जाते, आणि जर मी आज हा चतकोर भाकरीचा तुकडा खाल्ला नाही तर माझे पुढचे दिवस चांगले जाणार नाही. मी जर हा चतकोर भाकरीचा तुकडा खाल्ला तर माझ्या याच तळावर हजारो माणसांच्या पंक्ती एकाच वेळेला बसू नये, एकाच वेळेला उठतील, तितकंच अन्न शिल्लकही राहील. माझ्या मामाने त्यावेळेस शब्द दिला होता, आज आम्ही पूर्ण होताना बघतोय. तो चतकोर भाकरीचा तुकडा माझ्या मामाने हातात घेतला. वसूला सांगितलं, मामाने, ए वश्या, या म्हातारपणाला कोरडी मिरची खाऊ घालतोस की काय? जा काहीतरी मिरची चटणी घेऊन ये. तो वसू पळत गेला तंबूकडे, मिरची चटणी शोधू लागला. पण आता तळावर काहीच शिल्लक नव्हतं. पण तळाच्या एका कोपऱ्याला एक मिरची पडलेली होती. वसूने मिरची हातात घेतली आणि मिरची घेऊन वसू मामाकडे आला. मामा, हे बघा, ही मिरची सापडली बघा. मामांनी सांगितलं, ए वश्या, या म्हातारपणाला कोरडी मिरची खाऊ घालतोस की काय? जा याच्यावर 2 तेलाच्या धारा घेऊन ये.
पण तंबूमध्ये एक तेलाचा थेंबही शिल्लक नव्हता. तेलाचा एक थेंबही शिल्लक नव्हता. तो वसू मामाकडे आला. मामा, तेलाचा एक थेंबही शिल्लक नाही. मामांनी सांगितलं, जा पावसाच्या पाणी, आताच पाऊस बंद झालाय, झाडाच्या पानावर पावसाचं पाणी असून ते पाणी घेऊन ये. तो पळत गेला आणि पाणी घेऊन आला. मामांनी सांगितलं, जर मी आज हे पाणी खाल्लं नाही तर माझे पुढचे दिवस चांगले जाणार नाही, आणि आज मी चतकोर पाणी खाल्लं तर माझे पुढचे दिवस चांगले जातील. हजारो माणसांच्या पंक्ती बसतील तर बसतीलच, आणि तितकंच अन्न शिल्लकही राहील, आणि माझ्या याच तळावर तेवढेच तेलाचे डबेही जातील, आणि तेवढेच तेलाचे डबे शिल्लकही राहतील. माझ्या मामाने त्यावेळेस शब्द दिला होता, आज आम्ही पूर्ण होताना पाहतोय. जसा माझ्या मामाचा चतकोर भाकरीचा तुकडा खाऊन झाला, 18 का 19 पालख्या झाल्या. माझ्या मामाच्या तळावर 18 का 19 पालख्या झाल्या. त्याच्यावर लोक लाखो भाविक भक्त जेवण करूनही जातात, तितकंच अन्न शिल्लकही राहतं. माझ्या या मामाच्या तळावर माझे मामा कधी कमीच पडू देत नाही. 18 का 19 पालख्या झाल्या, त्याच्यावर लाखो भाविक भक्त जेवणही करून जातात. जसा माझ्या मामाचा चतकोर भाकरीचा तुकडा खाऊन झाला, तसा पाऊस सुरू झाला. आता मामाला राग आला. मामा तर तडकन उठले, बाहेर काही अंतर चालत गेल्याच्या नंतर मामा आता आकाशाकडे पाहू लागले. ढगा आकाशाकडे पाहू लागले, आकाशाला शिवे देऊ लागले. सुकळीच्या, जिकडं दुष्काळ पडला तिकडे जाऊन बरस की, आता एक थेंब जरी बरसला ना, तुझी गाठ या बाळू धनगराशी एका क्षणामध्ये पाऊस बंद पडला.